नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 402 अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया. संबोध, साध्यता, संकल्पना, प्राप्ती, प्रतिमान, कन्सेप्ट, अटेनमेंट, मॉडेल. संकल्पना, प्राप्ती, प्रतिमान म्हणजे ज्ञानप्रक्रियाकरण गटातील असून जेरॉम ब्रुनर, जॅकलिन गुडनाव व जॉर्ज ऑस्टिन यांनी संकल्पनेसंबंधी मांडलेल्या उपपत्तीवर हे प्रतिमान आधारलेले आहे. बऱ्याच वर्षांच्या संशोधनाद्वारे संकल्पना आत्मसात करण्याची प्रक्रिया कशा प्रकारची असते याबद्दल विचार त्यांनी अ स्टडी ऑफ थिंकिंग या आपल्या पुस्तकात मांडलेले आहे. व्याख्या: समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह म्हणजे संकल्पना, हे डेसिको यांनी मांडलेले आहे. त्याचबरोबर वर्गीकरण आणि संकल्पना हे स्मिथ यांनी सांगितलेले आहे. सभोवतालच्या परिसरातील चेतकांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरलेली नियम पद्धती म्हणजे संकल्पना, हे फॉर्म हॅम डिगोरी यांनी सांगितलेले आहे. वरील व्याख्यांवरून असे म्हणता येईल की संकल्पना निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये काही चेतक असतात. विविध चेतकांच्या विशिष्टांच्या किंवा वैशिष्ट्यांच्या आधारे त्यांचे वर्गीकरण केले जाते आणि त्या वर्गीकरणासाठी काही नियम वापरले जाते. त्यातून संकल्पनेची निर्मिती होते. आता पार्श्वभूमी समजावून घेऊया, म्हणजे बॅकग्राऊंड काय असेल. संकल्पना आत्मसात करणे व इतर सर्वसामान्य ज्ञान मिळवणे यामध्ये फरक आहे. सर्वसामान्यीकरण करण्याची आणि फरक दाखविण्याची क्रिया अशा दोन परस्पर भिन्न प्रक्रियेतून संकल्पना अध्ययनाची प्रक्रिया घडत असते. असे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ संकल्पना अध्ययनाचे वर्णन करतात. जेव्हा वेगवेगळ्या चेतकांना वेगवेगळा प्रतिसाद दिला जातो तेव्हा फरक दाखविण्याची प्रक्रिया घडून येते. उदाहरणार्थ, शाळा भरताना दिलेल्या घंटेचा प्रतिसाद वेगळा तर शाळा सुटताना होणाऱ्या घंटेचा प्रतिसाद वेगळा. खेळाच्या तासाला मिळणारा प्रतिसाद वेगळा व अभ्यास करा असे म्हटल्यावर दिला जाणारा प्रतिसाद वेगळा असतो. संकल्पनांचे प्रकार दोन आहेत. एक मूर्त संकल्पना, एक अमूर्त संकल्पना. मूर्त संकल्पना ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने निरीक्षण व अनुभवाने मिळणाऱ्या संकल्पनांना मूर्त असतात. या लहान वयात प्राप्त होतात. 2. अमूर्त संकल्पना या उच्च दर्जाच्या असतात, केवळ आशयातून प्राप्त होणाऱ्या असतात. यासाठी आशयाचे पृथक्करण केले जाते. पृथक्करणातून आवश्यक गुणवैशिष्ट्ये शोधले जातात. ती शोधण्यासाठी नकारात्मक उदाहरणांचा उपयोग होतो. शोधलेल्या आवश्यक गुणवैशिष्ट्यांचा संबंध पूर्वानुभवांशी लावला जातो व त्यातून अमूर्त संकल्पना प्राप्त होते. पदबंध, उद्देशबिंदू. विद्यार्थ्यांमध्ये उदाहरणातील गुणवैशिष्ट्यांचे वर्गीकरण करण्याची क्षमता विकसित करणे. वर्गीकरणावर आधारित संकल्पनेविषयी अंदाज किंवा परिकल्पना करण्याची क्षमता विकसित करणे संकल्पना प्राप्त करण्यास मदत होते. दुसरी आहे संरचना किंवा पायऱ्या. माहितीचे सादरीकरण. 1. विद्यार्थ्यांना संकल्पना ओळखण्यास सांगणे. होकारार्थी नकारार्थी उदाहरणे जोडीने शिक्षकांनी सादर करणे. ही उदाहरणे चित्रे, वस्तू, घटना, व्यक्ती, गोष्टी इत्यादी स्वरूपात असतात. 2. विद्यार्थ्यांना होकारात्मक उदाहरणांमध्ये एक गोष्ट समान आहे याची माहिती देणे. 3. विद्यार्थ्यांनी विविध उदाहरणांच्या गुणवैशिष्ट्यांची तुलना करणे. 4. विद्यार्थ्यांनी परिकल्पनांच्या सहाय्याने संकल्पनेची व्याख्या मांडणे. दुसरा मुद्दा आहे संकल्पना प्राप्त झाली आहे की नाही याची तपासणी करणे. विद्यार्थ्यांनी लेबल न लावताही बरोबर उदाहरणे अचूक ओळखतात. शिक्षक विद्यार्थ्यांनी मांडलेली कल्पना बरोबर किंवा चूक सांगून आवश्यक गुणांचा विचार करून संकल्पनेची व्याख्या सांगतात व तिला नाव देतात. विद्यार्थी स्वतः नवीन उदाहरणे देतात. तिसरा प्रकार आहे विचार प्रक्रियेचे विश्लेषण. यामध्ये विद्यार्थी संकल्पना कशी प्राप्त झाली यासंबंधी विचार मांडतात. शिक्षक गुणधर्म, परिकल्पनेचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करतात. संकल्पना व परिकल्पनेविषयी चर्चा करतात.
तिसरा मुद्दा आहे सामाजिक प्रणाली. प्रतिमानाच्या सुरुवातीला शिक्षकांचे काम निरीक्षकाचे असावे. शिक्षक निरीक्षणावरून नोंदी ठेवतो. विद्यार्थी योग्य दिशेने जातात किंवा नाही याची काळजी घेतात. पुढचा मुद्दा आहे प्रतिक्रियेची तत्त्वे. विद्यार्थी जेव्हा वेगवेगळे अंदाज बांधत असतात तेव्हा त्यांना प्रोत्साहन देणे, आपापसात संवादाला वाव देणे या भूमिका पार पाडावयाच्या असतात. पुढचा मुद्दा आहे आधारभूत प्रणाली. या प्रतिमानांमध्ये विद्यार्थी नवीन संकल्पना शोधत नाहीत, तर त्या शिक्षकांनी निवडलेल्या संकल्पना प्राप्त करीत असतात. त्यामुळे निवडलेल्या संकल्पनेची सर्व गुणवैशिष्ट्ये असलेले होकारार्थी, नकारार्थी भरपूर उदाहरणे, ती उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर श्रेणीबद्ध रीतीने व क्रमवार मांडण्यासाठी फ्लॅशकार्ड यासारखे दृक साहित्य वापरता येईल. शैक्षणिक उपयोग. विद्यार्थ्यांमध्ये सामान्यीकरण करण्याची क्षमता निर्माण करता येते. नियमबद्ध अध्यापन उद्दिष्टे साध्य कशी करावीत, मूल्यमापन साधनांचा वापर कसा करावा याविषयी ज्ञान या उपपत्तीतून होते. अध्ययनकर्त्याला अभ्यासक्रमानुसार प्रभुत्व मिळवण्यासाठी येणाऱ्या अनुभवांचे स्पष्टीकरण या उपपत्तीतून होते. ब्रुनरची उपपत्ती अध्ययन मांडणीसाठी मार्गदर्शक ठरते. अध्ययन सुलभ कसे करता येईल त्या दृष्टीने क्रम सुचविण्याचे कार्य ही उपपत्ती करते. पुढचे प्रतिमान आहे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. यामध्ये सैद्धांतिक पार्श्वभूमी समजून घेऊया. शाळेतील वर्गांना विचार केंद्रे म्हणजे थिंकिंग सेंटर आणि विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पृच्छा करणारे बनवण्यासाठी रिचर्ड सचमन यांनी पृच्छा प्रशिक्षण तंत्र विकसित केले. निसर्गात अनेक चमत्कार आश्चर्य असतात व विद्यार्थ्यांना ती समजावून द्यायची असतात. आश्चर्यकारक, गोंधळून टाकणारे किंवा विरोधाभासात्मक असे काहीही आढळले की व्यक्ती सहजग होते व आपल्या प्रस्तुत ज्ञानाच्या आधारे स्पष्टीकरण मिळत नसल्यामुळे आपल्या ज्ञानाचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करते. कोणत्या घटनेमागील कारण शोधण्यासाठी विद्यार्थी पृच्छा करतात. त्यासाठी ते विविध प्रश्न विचारतात. पृच्छेसाठी सचमनने 6 नियम सांगितले आहेत. 1. विद्यार्थ्यांना असे प्रश्न विचारता येतील की ज्याची उत्तरे शिक्षकांना हो किंवा नाही या शब्दात देता येतील. उदाहरणार्थ, दोन्ही ग्लासमधील पाणी सारखेच आहे का? हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात का? इत्यादी. दुसरा आहे गटात पृच्छा होत असताना कोणताही एखादा विद्यार्थी एकापेक्षा अधिक प्रश्न एका वेळी विचारू शकेल. प्रश्नसंख्येवर कोणतेही बंधन असणार नाही. विद्यार्थ्यांनी उपपत्तीसंबंधी प्रश्न न करता किंवा न विचारता विधान केले तर त्यावर शिक्षक हो नाही उत्तरे देणार नाहीत. त्याऐवजी त्यांचे प्रश्न रूपांतर करण्याची सूचना करतील. विद्यार्थ्याला कोणतीही उपपत्ती किंवा स्पष्टीकरण पृच्छा प्रक्रियेदरम्यान केव्हाही पडताळण्यास मुभा असेल. गटात पृच्छा सुरू असताना विद्यार्थी आपापसात केव्हाही मध्ये शिक्षकाशिवाय एकत्रित चर्चा, विचारविनिमय करून नंतर पुन्हा पृच्छा करू शकतील. पृच्छा म्हणजे चौकशी, ही गोष्ट प्रथम लक्षात घ्या. विद्यार्थ्यांना घटनेसंदर्भात सादर केलेल्या वस्तू इत्यादीचे निरीक्षण, मापन, प्रयोग, कृती, कल्पना, पुस्तके, संदर्भ, साहित्य वगैरे कशाचाही उपयोग करता येईल. प्रतिमानांचा पदबंध समजून घेऊया. प्रतिमानांची उद्दिष्टे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय असतील? अध्यापनीय परिणाम आणि पोषित परिणाम असे 2 पृच्छा प्रशिक्षणाची उद्दिष्टे असतील. अध्यापनीय परिणामामध्ये वैज्ञानिक विचार प्रक्रिया किंवा कौशल्ये प्राप्त होतात आणि सर्जनशील पृच्छेच्या पद्धती कार्यनीती माहिती होते. पोषित परिणामामध्ये सर्जनशीलतेला वाव, अध्ययनातील स्वतंत्रता व स्वावलंबन येते. संदिग्धतेबाबत सहिष्णुता आणि ज्ञानाच्या तात्पुरतेपणाचा परिचय होतो. समस्येशी सामना म्हणजे समस्येची प्रस्तुती म्हणजे एन्काउंटर विथ द प्रॉब्लेम. यात सर्वप्रथम शिक्षक पृच्छा प्रक्रिया म्हणजे काय
हे स्पष्ट करतो. यात समस्या सादर केली जाईल व तिचा उलगडा करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावे हे सांगावे. प्रश्नरचना अशी असावी की हो किंवा नाही या स्वरूपात उत्तरे देता येतील हे सांगावे. प्रश्न कसे तयार करावेत व प्रश्नाद्वारा अचूक उलगडा कसा करून घ्यावा हे समजण्यासाठी प्रथमतः मी मनात धरलेली वर्गातील व्यक्ती किंवा वस्तू ओळखा या प्रकारचा सराव घेता येईल. त्यातून आधीच्या उत्तरावर आधारित पुढचे प्रश्न कसे विचारावेत इत्यादी समजेल. पृच्छेचा उद्देश स्पष्ट करावा. पृच्छा प्रक्रियेची माहिती स्पष्ट केल्यावर समस्येचे सादरीकरण केले जाते. ही एखादी अनपेक्षित घटना किंवा विरोधाभासात्मक घटना असू शकते. समस्या कथन, दिग्दर्शन, प्रयोग विद्यार्थ्यांनी करणे, लेखी परिच्छेदाचे वाटप अशा प्रकारे सादर करता येते. तिसरं आहे माहिती संकलन व पडताळणी. या टप्प्यात विद्यार्थी पाहिलेल्या व अनुभवलेल्या घटनेवर आधारित अधिक माहिती मिळविण्याचा प्रश्न विचारतात. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नांना होय किंवा नाही या प्रकारे उत्तरे देतात. या टप्प्यात विद्यार्थ्यांना घटना, वस्तू, गुणधर्म, संबंधित परिस्थितीतील घटक यांविषयी अधिक आवश्यक असणारी माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. चौथा आहे माहिती संकलन व प्रयोग. यात समस्येशी संबंधित परिवर्तके निश्चित करण्याचा नेमका प्रयत्न होतो. त्यासाठी घटनेतील विविध वस्तू, परिस्थिती, वस्तूचे गुणधर्म यात बदल झाल्यास कोणता परिणाम होईल हे जाणून घेतले जाते. या दृष्टीने प्रत्यक्ष निरीक्षण, मापन, कृती, प्रयोग इत्यादी शक्य असते. पुरेशी माहिती प्राप्त होऊन प्रयोग वगैरे करून पाहिल्यावर विद्यार्थी घटनेची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी परिकल्पना तयार करतात व अनुरूप प्रश्नांद्वारे त्या पडताळतात. या सर्व प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका प्रोत्साहक, मार्गदर्शक अशी असते. पाचवा आहे स्पष्टीकरण तयार करणे. या टप्प्यात शिक्षक विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण तयार करण्यास सांगतो. काही विद्यार्थ्यांना प्रश्नांद्वारे प्राप्त केलेली माहिती एकत्रित करून योग्य स्पष्टीकरण कसे करावे हे लक्षात येत नाही. ते अपुरे स्पष्टीकरण देतात व महत्त्वाचा तपशील गाळतात. काही वेळा एखाद्या घटनेचे विविध प्रकारे स्पष्टीकरण देता येते. पृच्छा प्रक्रियेचे विश्लेषण. यामध्ये अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या पृच्छेचे विश्लेषण करण्यास सांगावे. एकूण किती प्रश्न विचारले गेले, कोणते प्रश्न अधिक उत्पादक यांची चर्चा व्हावी, कोणकोणत्या प्रश्नांची माहिती प्राप्त झाली, त्यातील सुसंगत उपयुक्त माहिती कोणती होती, परिकल्पना किती मांडल्या गेल्या, प्रायोगिक प्रश्न किती होते यावर ही चर्चा व्हावी. या चर्चेमुळे पृच्छा जाणीवपूर्वक होण्यास व पद्धतशीरपणे त्यात सुधारणा होण्यास मदत होते. सामाजिक प्रणाली म्हणजे सोशल सिस्टीम. यामध्ये सचमनच्या मते या पृच्छा प्रशिक्षणातील सामाजिक व्यवस्था नियमबद्धपण त्याचवेळी सहकार्यात्मक असणे आवश्यक आहे. प्रतिमान अतिशय संरचित असून शिक्षक अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. प्रश्न कशा प्रकारे विचारले जावे याबद्दल निश्चित अटी सांगतो. शिक्षकाने विद्यार्थ्यांना पृच्छेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे. वर्गात वारंवार पृच्छा प्रशिक्षणाचा प्रयोग करताना विद्यार्थी हळूहळू पृच्छा व स्वतंत्रपणे अध्ययन याचा आळीपाळीने उपयोग करतात. प्रतिक्रियेची तत्त्वे, प्रिन्सिपल ऑफ रिॲक्शन. प्रतिमानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात शिक्षकाला मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रतिक्रिया द्यावी लागते. यात विद्यार्थ्यांना पृच्छेला प्रोत्साहित करण्याची भूमिका आहे, स्वतः पृच्छा करण्याची भूमिका नाही याचे भान शिक्षकांना ठेवायला हवे. विद्यार्थ्यांचे कोणते प्रश्न योग्य आणि कोणते अयोग्य हे त्वरित सांगू नये. म्हणजेच कोणत्या प्रश्नातून समस्येचा उलगडा होईल व कोणत्या प्रश्नातून तो होणार नाही हे शिक्षकाने आपल्या प्रतिक्रियेतून उघड करू नये. आधार प्रणाली. यामध्ये सपोर्ट सिस्टीम म्हणजे समस्येच्या स्वरूपानुसार ती तोंडी अथवा लेखी स्वरूपात सादर करावी लागते. काही वेळा विद्यार्थ्यांसमोर दिग्दर्शन केले जाते किंवा विद्यार्थ्यांना स्वतः काही कृती करण्यास पाहण्यास सांगितले जाते. या सर्वांसाठी आवश्यक साहित्य
तयार ठेवावे. शैक्षणिक उपयोजन शास्त्रीय विचार प्रक्रियेला व कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी या प्रतिमानाचा उपयोग वर्गाध्यापनात व्हायला हवा. विविध विषय शिकविताना गोंधळात टाकणाऱ्या घटना शोधून वा मुद्दाम तयार करून पृच्छेची संधी देता येईल. उदाहरणार्थ, विज्ञान दोन द्रवांचे आकारमान एकमेकात मिसळल्यावर कमी का झाले? दोन वनस्पतींना समान परिस्थिती देऊनही एकाची वाढ झाली व दुसरीची झाली नाही, असे का? इतिहासात विशिष्ट संस्कृती नष्ट का झाली? विशिष्ट देशातून आंतरराष्ट्रीय व्यवहाराचा किंवा व्यापाराचा प्रवासमार्ग का तयार झाला? भूगोलासारख्या विषयात ग्रहणे विशिष्ट दिवशीच का होतात? एस्किमो थंड बर्फाचेच घर का बांधतात? भिन्न खंडांमध्ये सारखे प्राणी पक्षी का आढळतात? एखाद्या आशय विस्ताराच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रेरित करण्यासाठी पृच्छेचा उपयोग करता येईल. स्मृती प्रतिमान म्हणजे मेमरी मॉडेल ऑफ टीचिंग. सैद्धांतिक पार्श्वभूमी. हॅरी लॅरेन आणि जेरी लुकस यांच्या द टेलोमरी बुक या पुस्तकात त्यांनी स्मृतीविषयक मांडलेल्या उपपत्तीच्या आधारे या प्रतिमानांची रचना केली आहे. दैनंदिन व्यवहारातली व्यक्तींची नावे, घरे, ठिकाणे, व्यक्ती, जन्मतारखा, दुकानांची नावे, दूरध्वनी क्रमांक वगैरे लक्षात ठेवावेच लागते. सर्व प्रकारच्या माहिती कमी वेळात अभ्यासू पक्की लक्षात ठेवण्यावरच अध्ययनाची यशस्वीता अवलंबून असते. मग लक्षात ठेवण्यासाठी कोणते प्रयत्न करावे हा प्रश्न पडतो. लॉरेन आणि लुकास यांनी खालील 2 गोष्टीत वाढ करावी असे म्हटलेले आहे. अवधान, समाविष्ट ज्ञानेंद्रिय व साहचर्य या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अवधान. जे काही लक्षात ठेवायचे त्याकडे अवधान दिल्याशिवाय माहिती स्मृतीत जाणारच नाही. त्यामुळे जे लक्षात ठेवायचे त्यावर अवधान केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे तत्त्व आहे. समाविष्ट ज्ञानेंद्रिय. अध्ययन प्रक्रियेत समाविष्ट ज्ञानेंद्रिय वाढवणे आणि अनेक मार्गांनी शिकणे होय. आपण एखादी गोष्ट निव्वळ ऐकून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर केवळ कान हे एकच ज्ञानेंद्रिय समाविष्ट असेल. पण ऐकत असताना नोट्स घेतल्या, त्यातील महत्त्वपूर्ण शब्द स्वतःशी उच्चारून पाहिले तर एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो व लक्षात राहण्याची शक्यता वाढते. वस्तूचे निरीक्षण व त्या हाताळून पाहणे, त्यावर कृती करणे, आकृती रेखाटन अशा विविध प्रकारे अनुभूती घेतल्यास अधिक लक्षात राहते. साहचर्य. पूर्वज्ञान आणि नवीन ज्ञान यात अधिक चांगले साहचर्य किंवा संबंध निर्माण करणे आवश्यक ठरते. नवीन शब्द, घटना, तत्त्वे लक्षात ठेवताना पूर्वी माहीत असणारे शब्द, घटना, संकल्पना, प्रतिमा यांच्याशी त्यांचा संबंध प्रस्थापित केला तर ती माहिती लक्षात राहते. उदाहरणार्थ, समुद्रातील पाण्यात मीठ आणि क्षार असल्याने खारे असते. त्यामुळे समुद्राकडून जमिनीवर येणारे ते खारे वारे या विरुद्ध म्हणजे जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे ते मतलर वारे. या उदाहरणात पूर्वज्ञानाशी अर्थपूर्ण साहचर्य निर्माण झाले आहे. लॉरेन आणि ल्युकास यांनी स्मृतिक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त 6 संकल्पना माहीत करणे जरुरीचे आहे. त्या 6 संकल्पना समजून घेऊया. त्यामध्ये जाणीव, साहचर्य, दुवा शृंखला जोडण्याची पद्धती, हास्यास्पद साहचर्य, पर्यायी शब्दयोजना, प्रमुख शब्दांचा वापर, साहचर्य. या संकल्पनांचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे करता येईल. जाणीव म्हणजे अवेअरनेस. आपल्या सभोवतालीच्या वातावरणात अनेक उद्दीपक असतात, परंतु ज्या उद्दीपकांकडे अवधान दिले जाते त्यांचीच जाणीव होते. अशी जाणीव झालेल्या उद्दीपकांद्वारे प्राप्त झालेली माहिती केवळ स्मृतीत जाऊ शकते. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना शिकताना जाणीव निर्माण करून देण्यासाठी आता नीट ऐका, पहा, याकडे लक्ष द्या, याचे निरीक्षण करा या प्रकारची शाब्दिक सूचके वापरता येतात. दुसरा आहे साहचर्य.
साहचर्य विविध प्रकारे जोडता येते. विविध प्रकारच्या साहचर्यामधून केवळ तेवढे एक स्पेलिंग किंवा शब्द लक्षात ठेवणे शक्य होते. उदाहरणार्थ वाचन शिकविताना क कमळाचा यासारख्या विविध शब्दांचा नेमके कोणते वर्णाक्षर हे लक्षात ठेवताना शेंडी ओढ्या ट असा पाठ केले. तिसरा, दुवा शृंखला जोडण्याची पद्धत म्हणजे लिंक सिस्टीम. एकाहून अधिक कल्पना शब्द लक्षात ठेवण्याची साठी पहिल्या शब्दांचा दुसऱ्याचा तिसऱ्याशी काल्पनिक संबंध निर्माण करणे म्हणजे त्यामध्ये दुवा अथवा शृंखला होय. चौथा आहे हास्यास्पद साहचर्य. या हास्यास्पद साहचर्य तयार करताना आपण माहिती वर जाणीव नेऊन त्यातील काही वैशिष्ट्ये गुणधर्म लक्षात घेतलेले असतात. पर्यायी शब्दयोजना म्हणजे सबस्टिट्यूट वर्ड सिस्टीम. एखाद्या परक्या भाषेतील अमूर्त व अपरिचित शब्द मूर्त व आपल्या दृष्टीने अर्थपूर्ण बनवण्यासाठी पद्धती वापरली जाते. उदाहरणार्थ अमूर्त व अपरिचित व्यक्ती, गाव, वस्तूचे नाव इत्यादी. प्रमुख शब्दांचा वापर करणे म्हणजे कीवर्ड्स. हे शब्दतंत्र मुख्यतः परकीय भाषा शिकण्यासाठी विकसित केले गेले. यात 2 पायऱ्या असतात, एक शाब्दिक व एक दृक. शाब्दिक या पायरीत परकीय शब्दांचे प्रतिनिधित्व करेल असा एखादा मूर्त शब्द शोधला जातो. दुसऱ्या पायरीत या शब्दाला जोडणारा आपल्या भाषेतील अर्थ व्यक्त होईल असा शब्दचिन्ह शोधणे अभिप्रेत आहे. पदबंध. प्रतिमानाची उद्दिष्टे. परिणाम. 2 प्रकार पाहूया. अध्यापनीय परिणाम. घटना कल्पना यावर प्रभुत्व प्राप्त होते. माहिती स्मृतीत ठेवण्याची पद्धती प्राप्त होते. अभ्यास विषयावर लक्ष केंद्रित होते. पोषित परिणाम. यामध्ये बौद्धिक कुवतीची जाणीव निर्माण होते. सर्जनशील वृत्ती व क्षमता वाढीस लागते. पायऱ्या किंवा संरचना. अध्ययन वस्तूवर अवधान केंद्रित करणे. अध्ययन साहित्यावर नवीन शिकण्याच्या संज्ञावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचे सादरीकरण व मांडणी योग्य प्रकारे व्हायला हवी. त्यासाठी नाविन्य, रंग, लक्षवेधक, आकार, उदाहरणे यांचा उपयोग करता येतो. दुसरा आहे संबंध साहचर्य प्रस्थापित करणे. यात परिचित अथवा उघड वाटणारा शब्द कल्पना परिचित बनविण्यासाठी विविध प्रयत्न केले जावे. त्यासाठी दुवा जोडणे, साहचर्य, पर्यायी शब्द, प्रमुख शब्दांचा वापर वगैरे तंत्रांचा उपयोग करता येईल. कोणत्या तंत्राचा किती वेळा उपयोग करावा हे व्यक्तीच्या पूर्वज्ञानावर अवलंबून असते. दृक प्रतिमानांचा विस्तार करणे. दृक प्रतिमानांचा चित्रांचा उपयोग करण्यासाठी आशयोक्तीपूर्ण व अतिशय लक्षवेधक हास्यास्पद काल्पनिक दृश्ये मनासारखी उभी करणे उपयुक्त ठरते. व्यक्तीला कोणते दृश्य भावतील हे तिच्या पूर्वानुभव, संस्कृती, परिचित शब्द, दृश्य यावर अवलंबून असते. पुढचा मुद्दा आहे प्रत्यावानाचा वापर. सराव. शब्द, कल्पना, आशय पूर्णपणे लक्षात राहून सहज आठवेपर्यंत पुन्हा पुन्हा या तंत्राचा सराव करावा लागतो. सामाजिक प्रणाली म्हणजे सोशल सिस्टीम. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचा आशय लक्षात ठेवण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी दोघेही सहकार्याने प्रयत्न करतात. प्रारंभी शिक्षक विविध तंत्रांचा परिचय करून घेऊन तंत्रे कशा प्रकारे वापरता येतील हे सुचवितात येतात. प्रतिक्रियेचे तत्त्वे. प्रिन्सिपल ऑफ रिॲक्शन. अभ्यास विषयातील महत्त्वपूर्ण संज्ञा, घटना कोणत्याही शोधण्यासाठी शिक्षकांनी मदत करावी. कोणत्या प्रकारचे साहचर्य निर्माण करता येईल, कोणते मानसचित्र उभी करता येतील यांच्या उपयुक्त सूची शिक्षकाने द्याव्यात. मात्र ही सर्व साहचर्य चित्र शब्द सुचवताना विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान, अनुभव, त्यांना परिचित असणारे अनुभव यांचा संबंध लक्षात ठेवून सुचवावे. विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्यास प्रोत्साहन द्यावे.
आधारभूत प्रणाली म्हणजे सपोर्ट सिस्टीम. विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक ज्ञानेंद्रियांना उद्दीपन मिळवून त्यांचे अवधान वेधले जावे, त्यांच्या लक्षात राहावे यासाठी प्रत्यक्ष वस्तू, चित्रे, आलेख तसे रेखाकृतीचा वापर करावा. तयार केलेली साहित्य आकर्षक व लक्षवेधक असावे. शैक्षणिक उपयोजन म्हणजे एज्युकेशनल कॉन्ट्रिब्युशन. वर्गात अध्यापन करताना अनेक तथ्ये, घटना, नाव, स्थळे व विविध तत्त्वे शिकवायची असतात. विद्यार्थ्यांच्या लक्षात राहावे यासाठी प्रतिमानात सुचविलेली विविध तंत्रे जाणीवपूर्वक वापरणे उपयुक्त ठरते. साहचर्य अद्याक्षरांनी होणारे शब्द व तंत्रे प्रारंभी शिकवून ठेवून आशयाच्या स्वरूपानुसार योग्य तंत्रे वापरण्यासाठी विद्यार्थ्यांना साहाय्य द्यायला हवे. विद्यार्थ्यांकडे लक्ष वेधणे, लक्ष केंद्रित करणे, आशय नीट समजावून घेणे याला कोणताही पर्याय नाही. मात्र आशय समजल्यावर मुद्दे, वस्तुस्थिती लक्षात राहणे, क्रमाने आठवणे यासाठी स्मृती प्रतिमानांचा उपयोग होतो. स्मृती प्रतिमानातील तंत्राचा अतिरेकी उपयोगही अडचणीत आणू शकतो, हे विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्यावे. यामुळे स्मृती प्रतिमानात दिलेल्या या सर्व स्मरण सहाय्यकाबरोबरच तक्ते तयार करणे, महत्त्वपूर्ण शब्दांच्या सहाय्याने माइंड मॅप तयार करणे उपयुक्त ठरेल. धन्यवाद.